नमस्कार मित्रांनो. आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या प्रश्नोत्तरांमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? याचे बरोबर उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक हे 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर संपूर्ण बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. पुढील प्रश्न. 2026 सालासाठी जागतिक किडनी दिवसाची म्हणजेच वर्ल्ड किडनी डेची संकल्पना काय आहे? याचे बरोबर उत्तर आहे किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट. ही 2026च्या जागतिक किडनी दिवसाची अधिकृत संकल्पना आहे, जी सर्वांसाठी आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण यावर भर देते. पुढील प्रश्न. 2026ची पहिली फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोणी जिंकली आहे? याचे बरोबर उत्तर आहे जॉर्ज रसेल. जॉर्ज रसेलने 2026 मधील पहिलीच ग्रँड प्रिक्स असलेली ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जिंकून विजेतेपद मिळवले आहे. पुढील प्रश्न. भारत आणि सेशेल्स दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या लमिते 2026 या सरावाबद्दल कोणते विधान योग्य आहे? याचे बरोबर उत्तर आहे हा दर 2 वर्षांनी होणारा संयुक्त सैन्य सराव आहे. लमिते हा भारत आणि सेशेल्स यांच्यातील द्वैवार्षिक म्हणजेच दर 2 वर्षांनी होणारा संयुक्त लष्करी सराव आहे. पुढील प्रश्न. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या मी हेल्थ म्हणजेच MI हेल्थ मोबाईल ॲप्लिकेशनचा मुख्य उद्देश काय आहे? याचे बरोबर उत्तर आहे सरकारी रुग्णालये आणि प्रयोगशाळा शोधणे. हे ॲप नागरिकांना जवळची सरकारी रुग्णालये, विशेष विभाग आणि लॅब शोधण्यासाठी विकसित केले आहे. पुढील प्रश्न. भारत सरकारने कोणत्या अभियानाअंतर्गत ग्रीन अमोनिया आणि ग्रीन मिथेनॉलसाठी मानके अधिसूचित केली आहेत? याचे बरोबर उत्तर आहे नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन. या मिशन अंतर्गत भारताला ग्रीन इंधनाचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी अमोनिया आणि मिथेनॉलची मानके ठरवण्यात आली आहेत. पुढील प्रश्न. शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण बनले आहेत? याचे बरोबर उत्तर आहे कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम. कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम हे शिकागो माजी विद्यार्थी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरले आहेत. पुढील प्रश्न. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोणत्या ठिकाणी 9111 महिलांनी लेझिम नृत्य करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला? याचे बरोबर उत्तर आहे डोंबिवली. डोंबिवलीतील श्री संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात 9111 महिलांनी एकत्रित लेझिम खेळून हा विक्रम प्रस्थापित केला. पुढील प्रश्न. भारतातील महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी स्फूर्ती म्हणजेच SPOORTH नावाचा कार्यक्रम कोणत्या कंपनीने सुरू केला आहे? याचे बरोबर उत्तर आहे L&T फायनान्स. महिला कर्जदारांना सक्षम करण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी L&T फायनान्सने हा उपक्रम सुरू केला आहे. पुढील प्रश्न. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण ठाकल्या आहेत? याचे बरोबर उत्तर आहे RM नाचमई. RM नाचमई यांची कर्नाटकातील कैगा जनरेटिंग स्टेशनच्या मुख्य अधीक्षकपदी नियुक्ती झाली असून त्या अशा पदावर काम करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. पुढील प्रश्न. ICC T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून कोणाची निवड झाली? याचे बरोबर उत्तर आहे जसप्रीत बुमराह. न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले. शेवटचा प्रश्न. मार्च 2026 मध्ये पालघर जिल्ह्यातील बोईसर MIDC क्षेत्रात कोणत्या वायूच्या गळतीमुळे हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या. मित्रांनो, अशीच महत्त्वाची चालू घडामोडी आणि GK प्रश्न रोज मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.